Hello everyone, welcome back to my YouTube channel. तर आज आपण पाहणार आहोत रिॲक्ट प्रोजेक्ट फाइल्स अँड फोल्डर्स. फाईल अँड फोल्डर स्ट्रक्चर ऑफ रिॲक्ट ॲप. आपण त्यालाच काय म्हणू शकतो? फाईल अँड फोल्डर स्ट्रक्चर ऑफ रिॲक्ट ॲप. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं. थोडंसं आपण त्याच्यावरती डिस्कस करूयात. 1 मिनिट. सो व्हॉट इज रिॲक्ट जीएस, व्हॉट इज सिंगल पेज ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं रिॲक्ट जीएस कसं इन्स्टॉल करायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं प्रोजेक्ट स्ट्रक्चर. तर प्रोजेक्ट स्ट्रक्चर जो आहे रिॲक्ट ॲप्लिकेशनचा तो आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. मग काल च्या लेक्चरमध्ये मी काय केलं होतं, एक रिॲक्ट जीएस बिगिनर्स नावाचा फोल्डर क्रिएट केला होता आणि त्याच्यामध्ये माय ॲप नावाचं आपण काय केलं होतं, ॲप्लिकेशन क्रिएट केलं होतं. तर तुम्ही इथे पाहू शकता. आपण फर्स्ट आता या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, साईड बाय साईड इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात आणि डिटेलमध्ये जे काही आपलं प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे ते आपण काल पाहिलं होतं तेच आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इज NPM, व्हॉट इज द रोल ऑफ नोड मॉड्यूल्स फोल्डर. सो तुम्ही इथे पाहाल जे काही आपण ॲप्लिकेशन क्रिएट केलं होतं माय ॲप नावाचं, त्याच्यामध्ये फर्स्ट जे काही फोल्डर आहे ते आहे नोड मॉड्यूल्स. नोड मॉड्यूल्समध्ये सर्व काय असणार आहे, जे काही आपल्या रिॲक्ट ॲप्लिकेशन जे काही रन करण्यासाठी पॅकेजेस लागतात ते याच्यामध्ये डाउनलोड होतात ॲटोमॅटिकली. केव्हा होतात? जेव्हा आपण इन्स्टॉल करतो NPM इन्स्टॉल. NPM इन्स्टॉल नावाची कमांड जेव्हा आपण यूज करतो आणि तेव्हा आपल्या सर्व ज्या काही डिपेंडन्सीज आहेत त्या इन्स्टॉल होतात. मग याच्यामध्ये NPM म्हणजेच काय? मग NPM इज अ डिफॉल्ट पॅकेज मॅनेजर फॉर Node.js. सो तुम्ही इथे पाहू शकता. इथे आपण इथे कुठे आहोत आता? लोकल डिस्क रिॲक्ट JS बिगिनर्स. मग आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये माय ॲप जे काय आहे त्या फोल्डरमध्ये आपल्याला जावं लागेल. माय ॲप. आपण आता कुठे आहोत? माय ॲप या जे काही आपण रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट केलं आहे त्या ॲपमध्ये आहोत. ओके. तो आपल्याला जर नोड मॉड्यूल जर चेक करायचा असेल, म्हणजे नोड व्हर्जन नोड -v याच्याने आपण चेक करतो. तर आपलं व्हर्जन कोणतं आहे? मग नोड जे काही Node.js आहे त्याचं व्हर्जन कोणतं आहे? लेटेस्ट 22.17.0. तर कसं चेक करणार आहोत आपण? आपल्या जे काही आपण Node.js इन्स्टॉल केला आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण काय चेक करतो? काय कमांड यूज करतो? नोड -v. ओके. तर आपला प्रोजेक्ट जर रन करायचा असेल तर काय कमांड आहे? मग NPM रन आणि dev. तुम्ही इथे पाहाल आपला प्रोजेक्ट रन होतोय. लोकल डिस्क जे काय आहे HTTP लोकल होस्ट 5173. त्याचा जे बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे लोकल होस्ट 5173 आहे. इथे तुम्ही कंट्रोल आणि क्लिक करून किंवा एंटर पण करू शकता. सो इथे आहे वेलकम टू वेब पेज. हे काय आहे? आपलं जे काही रिॲक्ट ॲप्लिकेशन आहे ते रन होत आहे. ओके. सो याच्यानंतर आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात NPM म्हणजे काय. मग NPM म्हणजेच आहे नोड पॅकेज मॅनेजर. नोड पॅकेज मॅनेजर इज यूज टू मॅनेज द डिपेंडन्सीज ऑफ युअर रिॲक्ट प्रोजेक्ट. ज्या काही डिपेंडन्सीज आहेत आपल्या प्रोजेक्टमध्ये ते मॅनेज करण्याचं काम जे कोणी करत आहे तो काय आहे? NPM आहे. इन्क्लुडिंग द रिॲक्ट लायब्ररी इटसेल्फ. याच्यामध्ये नोड मॉड्यूल्स फोल्डर कंटेन्स ऑल द डिपेंडन्सीज ऑफ द प्रोजेक्ट इन्क्लुडिंग द रिॲक्ट लायब्ररीज. म्हणजे ज्या काही ऑल डिपेंडन्सीज आहेत आपला प्रोजेक्ट रन करण्यासाठी त्या कुठे आहेत? नोड मॉड्यूल्समध्ये. मग तुम्ही इथे पाहू शकता नोड मॉड्यूल्समध्ये ज्या काही आहेत सर्व डिपेंडन्सी इन्स्टॉल केलेल्या आहेत. सो फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता तुम्ही package.json नावाची जी काही फाईल आहे. इथे आपल्याला काय दिसतंय? हे टाइप्स रिॲक्ट डॉम, परत विट JS प्लगइन, ES लिंट, हे जे काही नावं दिसत आहेत वीट वगैरे, ह्या ज्या डिपेंडन्सीज आहेत त्याचा कोड कुठे आहे? नोड मॉड्यूल्समध्ये आहे. तर इथे पाहिजे असेल टाइप्स, हे बघा इथे पाहू शकता. इथे आहे टाइप्स. याचा कोड वगैरे जे काय आहे ते कुठे असणार आहे? नोड मॉड्यूल्समध्ये टाइप्स. इथे पाहू शकता टाइप्स रिॲक्ट डॉम, परत वीट JS पाहू शकता इथे वीट. त्याच्यानंतर ऑल ज्या काही डिपेंडन्सीज आहेत ते कशामध्ये असणार आहेत? नोड मॉड्यूलमध्ये याचं कोडिंग असणार आहे. याच्यानंतर
आहे नेक्स्ट. हे बघा, याच्यामध्ये डिपेंडन्सीज मध्ये रिॲक्टचं आपण कोणतं लेटेस्ट व्हर्जन यूज करत आहोत 19.1.1 आणि रिॲक्ट डॉम आहे 19.1.1. सो हे झालं आपला पॅकेज डॉट जेसन फाईल अँड नोड मॉड्यूल्स. ओके, त्याच्यानंतर पाहूयात what is the role of public folder in React. What is the role of public folder in React? Public folder contains static assets that are served directly to the user's browser such as images, fonts and index.html file. म्हणजेच तुम्ही इथे पाहू शकता, हा आपला आहे सेकंड फोल्डर जो आहे तो कोणता आहे, पब्लिक फोल्डर. पब्लिक फोल्डर मध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या फाईल स्टोअर करू शकतो. म्हणजेच याच्यामध्ये आपण काय स्टोअर करू शकतो, इमेजेस, व्हिडिओज, जे काही आपल्याला एसव्हीजी फाईल्स ज्या लागणार आहेत त्या आपण इथे स्टोअर करू शकतो. म्हणजे की कोणत्या फोल्डरमध्ये करू शकतो, पब्लिक फोल्डरमध्ये. म्हणजेच public folder contains static assets that are served directly to the user's browser such as images, fonts, index.html. okay, त्याच्यानंतर आहे what is the role of src folder in React. what is the role of src folder in React. सो याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे फोल्डर आहे ते काय आहे, src फोल्डर आहे. इथे पाहू शकता तुम्ही src फोल्डर. हे जे काय आहे ते src फोल्डर्स. याच्यामध्ये आपण काय करतो, SRC फोल्डर इज यूज टू स्टोअर ऑल द सोर्स कोड. जे काही आपण कोडिंग क्रिएट करणार आहोत, जे काही आपलं वेबसाईट असेल, वेब ॲप्लिकेशन असेल, रिॲक्ट ॲप्लिकेशन जे काही आपण क्रिएट करणार आहोत त्यासाठी जे कोडिंग करणार आहोत त्या फाईल्स कुठे असणार आहेत, आपल्या SRC फोल्डरमध्ये. इट इज यूज टू स्टोअर ऑल द सोर्स कोड of the application which is then responsible for the dynamic changes in your web, which is then responsible for dynamic changes in your web. म्हणजेच आपण याच्यामध्ये चेंजेस पण करू शकतोय. सो इथे पाहू शकता तुम्ही, इथे बघा हा आहे SRC फोल्डर. याच्यामध्ये असेट्स मध्ये आपण आपले व्हिडिओज, इथे रिॲक्ट आयकॉन जी काही एसव्हीजी फाईल आहे, स्केलर वेक्टर ग्राफिक्स जी काही रिॲक्टचा लोगो आहे, आयकॉन आहे, ते इथे आपण स्टोअर केलं. जे काही आपल्या पण इमेजेस जे कोणत्या आपण वेबसाईटमध्ये यूज करणार आहोत त्या इमेजेस पण आपण कुठे असेट्स फोल्डरमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे app.jsx फाईल. app.jsx फाईल ती आपण कुठे स्टोअर करू शकतो, SRC फोल्डरमध्ये. हा आहे आपला SRC फोल्डर. याच्यामध्ये आहे app.jsx फाईल आणि हे काय आहे, जी काय आहे आपला बाय डिफॉल्ट कोड आहे तो इथे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे index.css फाईल, main.jsx फाईल. main.jsx फाईल मध्ये आपण काय करतो, आपली काही app.jsx फाईल आहे त्याला आपण इथे कॉलिंग करू शकतो. म्हणजेच मेन फाईल कोणती आहे, with.js मध्ये main.jsx फाईल आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता what is the role of index.html page in React. index.html file in a React project is the entry point to the application. जी काही index.html फाईल आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये ती आहे एंट्री पॉइंट टू द ॲप्लिकेशन. बिकॉज ऑफ याला एंट्री पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन का म्हणायचं, तर तुम्ही इथे पाहू शकता index.html फाईल. इथे बाय डिफॉल्ट HTML कोड क्रिएट केलेला आहे आणि जे काही आपण रिॲक्ट JS मध्ये कोडिंग करतो ते असते JSX. बाय युझिंग JSX आपण काय करतोय, आपलं रिॲक्ट JSचं कोडिंग करू शकतोय. म्हणजेच JSX म्हणजेच काय आहे, तर आपण आपला जो काही HTML कोड आहे त्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टचं कोडिंग करू शकतोय. हे डिटेलमध्ये आपण नंतरच्या सेशनमध्ये पाहणारच आहोत. सो इथे पहा, हा आहे HTML कोड आहे. सो index.html फाईल इज अ एंट्री पॉइंट ऑफ द ॲप्लिकेशन. म्हणजे इथे पाहू शकतो तुम्ही वेलकम टू वेब पेज. आपण अगोदरच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की आपलं टायटल जे आहे कसं चेंज करायचं, वेलकम टू वेब पेज. इथे पाहू शकता वेलकम टू वेब पेज. त्याच्यानंतर इथे आहे आपला main.jsx फाईल. म्हणजे आपण ह्या ज्या जावास्क्रिप्ट फाईल आहे त्याच्यामध्ये आपण काय मेन्शन करतोय, main.jsx फाईल.
आपण जेव्हा विट जेएस सोबत कोडिंग करतो त्याच्यामध्ये मेन जी फाईल असते ती कोणती असते, मेन डॉट जेएसएक्स फाईल. म्हणजेच ॲप डॉट जेएसएक्स मध्ये आपण सर्व जे काही स्मॉल स्मॉल कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत ते कुठे कॉलिंग करणार आहोत, ॲप डॉट जेएसएक्स फाईलमध्ये. आणि ॲप डॉट जेएसएक्स फाईल जी आहे ते आपण कुठे कॉल करणार आहोत, मेन डॉट जेएसएक्स फाईलमध्ये. ओके, सो हा झाला इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल. इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल जी आहे ती काय आहे, एंट्री पॉईंट ऑफ द ॲप्लिकेशन, इंडेक्स डॉट एच टी एम एल पेज. So index.html file is the main HTML file single page application in React application. त्याच्यानंतर आहे फिफ्थ जो काही इंटरव्ह्यू क्वेश्चन पण आहे आणि आपल्याला आपण जे शिकत आहोत ते रिॲक्ट जेएसचं इन डिटेल मध्ये जे काही आहे ते शिकत आहोत. ओके, सो index.js file and React DOM in React. React DOM is JavaScript library that renders component to the DOM or browser. React DOM is a JavaScript library. म्हणजे ही जी काही रिॲक्ट डॉम आहे, रिॲक्ट डॉम म्हणजेच काय आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आहे, जे काही ट्री लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजेच आणि आपण जे काही रिॲक्ट डॉम यूज करतोय ते व्हर्च्युअल डॉम याच्यामध्ये आपण यूज करतोय, ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. रिॲक्ट डॉम इज अ जावास्क्रिप्ट लायब्ररी दॅट रेंडर्स कंपोनंट टू द डॉम ऑर ब्राउझर. द index.jsx file is the JavaScript file that replaces the root element of the index.html file with the newly rendered component. त्याच्यानंतर इथे पाहू शकता index.jsx जी काही फाईल आहे ती जी रिप्लेस झालेली आहे कशाने झालेली आहे, index.html या फाईलने झालेली आहे. ओके, सो index.html मध्ये तुम्ही पाहू शकता हे आहे HTML स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द रोल ऑफ app.js फाईल इन रिॲक्ट. app.js फाईल जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल आहे आपल्याला सेशन जे काही आपण रिॲक्ट ॲप्लिकेशनमध्ये जे काही आपलं कोडिंग करणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी फाईल आहे ती app.js फाईल आहे. आणि त्याच app.js फाईलला आपण कुठे कॉल करतोय, मेन डॉट जेएसएक्स फाईल मध्ये. म्हणजेच मेन फाईल जी आहे ती कोणती आहे, मेन डॉट जेएसएक्स फाईल आहे. जेव्हा आपण वीट यूज करून जेव्हा कोडिंग करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आहे मेन डॉट जेएसएक्स फाईल, आणि या ॲप डॉट जेएसएक्स फाईलला आपण कुठे कॉलिंग करतो, मेन डॉट जेएसएक्स फाईलमध्ये. ते जेव्हा मी कोडिंग करेल तेव्हा तुम्हाला हळूहळू सर्व काही समजेलच. त्याच्यानंतर मग app.js फाईल काय आहे, app.js फाईल contains the root component app of React application. App component is like a container for other components. म्हणजेच कंटेनर म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कंटेनर मध्ये जे काही आपण स्टोअर करतोय त्याला आपण कंटेनर म्हणतो. म्हणजेच आपण जेव्हा रिॲक्ट जेएस आहे त्याच्यामध्ये कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत, कंपोनंट्स मध्येच ॲप कंपोनंट्स इज लाईक अ कंटेनर, म्हणजे डिफरंट कंपोनंट्स क्रिएट करून ते जे कंपोनंट्स आहेत ते कुठे कॉलिंग करणार आहोत, app.jsx फाईलमध्ये. म्हणजेच तो काय झाला आहे, कंटेनर झाला, कोणासाठी, कंपोनंट्ससाठी. ओके, सो app.js डिफाइन्स द स्ट्रक्चर, लेआउट अँड राउटिंग इन द ॲप्लिकेशन. म्हणजेच हा app.js काय डिफाईन करतोय, स्ट्रक्चर, लेआउट, राउटिंग इन द ॲप्लिकेशन. म्हणजे स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे, मग याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जे काय स्ट्रक्चर आहे आणि आपण तो पाहिलेला आहे, नॉड मॉड्यूल्स पब्लिक, SRC फोल्डर, app.jsx, main.jsx, packet.json. त्याच्यानंतर लेआउट म्हणजे लेफ्ट टॉप राईट बॉटम, जे काही हेडर आहे, फुटर आहे, जे काही ते आहे लेआउट मध्ये येत आहे. आणि राउटिंग जे काही आपलं पेज आहे, वेब पेजेस आहेत जे की विदाउट रिलोडिंग जे काही आपले म्हणजे डिस्प्ले होतात त्यालाच आपण काय म्हणू शकतो, राउटिंग आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत इन द ॲप्लिकेशन. हे जे काही आहे ते app.js डिफाईन करतं. सो हे झालंय आपलं फाईल्स अँड फोल्डर स्ट्रक्चर. ओके, सो आपण प्रिव्हियस सेशन मध्ये पाहिलं होतं की जे काही आपण रिॲक्ट.js, व्हॉट इज रिॲक्ट.js मध्ये आपण पाहिलं होतं की वी कॅन क्रिएट अ सिंगल पेज ॲप्लिकेशन. मग इन शॉर्ट मध्ये आपण पाहूया की सिंगल पेज ॲप्लिकेशन काय असतं. सो इथे तुम्ही पाहू शकता रिॲक्ट.js ची जी काही मेन वेबसाईट आहे ते याच्यावरती तुम्ही
इथे पाहू शकता React.js हे आहे मेन वेबसाईट React.js ची. इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि पाहू शकता हे काय आहे, एक सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे जे की एक्झिक्यूट होत आहे विदाउट रिलोडिंग. ओके, सो इथे पाहू शकता तुम्ही लर्न इथे बघा react.dev लर्न, त्याच्यानंतर रेफरन्स. फक्त आपलं काय होत आहे, पेज चेंज होत आहे विदाउट रिलोडिंग. इथे बघा इथे रिलोड होत नाहीये, हे बघा बघू शकता तुम्ही ब्लॉग्स. इथे आहे लर्निंग, तुम्हाला जे काय लर्न करायचं आहे इथून पण तुम्ही लर्न करू शकता. ही आपली React.js ची वेबसाईट, याच्यामध्ये आपण पण अशा पद्धतीने एक वेबसाईट क्रिएट करू शकतोय, तुम्ही ते पाहू शकता. ओके, सो हा आहे लेफ्ट साइड बार आणि याच्यामध्ये हा हेडर आहे, हा हा हेडर आहे, न्यू बार आहे, नेव्हिगेशन बार इथे पाहू शकता. सर्वात खाली पाहू शकता फुटर, म्हणजेच आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये डिफरंट कंपोनंट्स क्रिएट केले आहेत. म्हणजे आता इथे बघा बघू शकता तुम्ही, हा मेटा ओपन सोर्स पासून पूर्ण इथपर्यंत म्हणजे जे काही आयकॉन्स दिसत आहेत तुम्हाला तिथपर्यंत हा काय एक कंपोनंट आहे, एक कंपोनंट आहे. हा जो आहे मिडलचा राईट साईडचा जे काही दिसत आहे तुम्हाला ते आहे एक कंपोनंट राईट साईड. हा जो आहे नेव्हिगेशन बार हा एक कंपोनंट आहे. डिफरंट कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत आपण आणि ते कंपोनंट्स कुठे कॉलिंग करणार आहोत, app.jsx फाईल मध्ये आपण कॉलिंग करणार आहोत. ओके, तर ते पाहणार आहोत आपण नेक्स्ट सेशन मध्ये इन डिटेल मध्ये विथ कोडिंग आपण पाहणार आहोत. सो इथे पाहू शकता तुम्ही, हा आहे लेफ्ट साइड बार, यालाच आपण लेआउट्स म्हणू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो विदाउट रिलोडिंग. आज आपण काय पाहिलेलं आहे, फाईल अँड फोल्डर स्ट्रक्चर ऑफ रिॲक्ट ऍप्लिकेशन इन डिटेल मध्ये. हे इंटरव्ह्यू मध्ये पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो व्हॉट इज npm, व्हॉट इज द रोल ऑफ पब्लिक फोल्डर इन रिॲक्ट, व्हॉट इज द रोल ऑफ src फोल्डर इन रिॲक्ट, त्याच्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ index.html पेज इन रिॲक्ट. सो हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये जो कोणी इंटरव्ह्यू घेणार आहे तो त्यांनी असं समजलं जातं की तुम्हाला डिटेल नॉलेज आहे. ओके, सो तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजेच index.js फाईल काय आहे, app.js फाईल काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, आजच्या सेशन मध्ये आपण एवढंच पाहणार आहोत, फाईल अँड फोल्डर स्ट्रक्चर ऑफ रिॲक्ट ऍप्लिकेशन मध्ये, रिॲक्ट ऍप्लिकेशन. ओके, सो ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांनी कमेंट्स मध्ये जे काही तुमचे डाउट्स असतील ते टाईप करू शकताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.